राज्य सरकारकडून महात्मा फुले जनआरोग्य योजने जे आहे ते या ठिकाणी राज्यभरामध्ये सगळीकडे लागू करण्यात आलेले आहे। मात्र गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून या योजनेतले जो परतावा रुग्णालयांना द्यायचा असतो तो परतावा जो आहे तो या ठिकाणी राज्य शासनाकडून दिला गेला नसल्याची माहिती जी आहे ते समोर येते। जवळपास राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमधून 647 कोटी रुपये जे आहे ती रक्कम जी आहे ती थकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांना जो आहे तो या ठिकाणी त्याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। अनेकांना त्या योजना मिळत नाहीत किंवा योजनेच्या नावाखाली त्यांची लूट जी आहे ती होत असल्याचे देखील काही प्रकार समोर येत आहेत। आपल्यासोबत एक कुटुंब आहे पीडित की ज्यांना या योजनेचा फटका बसलेला आहे। नक्की काय प्रकार तुमच्या बाबतीत घडला, काय एकंदरीत तुमची कथा आहे, कहाणी आहे, काय सांगाल? तर आम्ही पहिल्या ते सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं होतं। मग इथून त्यांनी काय म्हणले की इथं डायलिशनला जरा ये वालतं। मग आम्ही रघुजीमध्ये योजनामध्ये बसताय म्हणून ते आम्हाला घेऊन गेलो। मग तिथं ते योजनाचे जे अधिकारी आहेत ते म्हणले योजनात बसताय म्हणून सगळं तिने ते फॉर्म वगैरे भरून राशन कार्ड सगळं नोंदणी करून आम्हाला कागद दिले। तर आम्ही डॉक्टरपाशी गेले तर डॉक्टर काय म्हणताय बघितलं पण नाही डॉक्टर की होत नाही आमच्याकडे घेऊन जावं इथं। मग दुसऱ्यांदा आणि रिटर्न घेऊन गेलो मी की ते हाताचं ऑपरेशन करायचं होतं ते बी योजनात बसता म्हणून सांगितले ते आरोग्य अधिकारी। मग तिथं तेव्हा बी सांगितलं तेव्हा बी तिने बघितले नाही, बाहेरच्या बाहेर हाकलून दिले आम्हाला की असं दुसऱ्यासोबत व्हावं नाही आमच्यासोबत झालं। आमचं आता पुण्याला इथून आम्ही याला घेऊन गेलो कुंभारी अश्विनीला। मग तिथून तिने बी होत नाही म्हणले, तिने खर्च लई सांगाल ते कुंभारी अश्विनीवाले। मग मी पुण्याला घेऊन गेलो, ते 2 दिवस ठेवलो, आमच्या वहिनीचा मृत्यू झाला की असं आम्हाला सगळं घटना झाली आमच्यासोबत। कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला होता आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये केलेला होता आणि त्यांच्याकडून काय उत्तर आलं? रघुजीमध्ये आम्ही योजनाचं बसलो होतं की योजना होती महात्मा फुले योजना तिने डॉक्टर होत नाही म्हणले। हां आमच्याकडे होत नाही, इलाजच होत नाही तुमचं, का होणारच नाही तुम्ही दुसऱ्या आरोग्य मित्रांनी तुम्हाला काय सांगितलं होतं म्हणून सांगितले की होतं आमच्याकडं, तुम्ही सगळं तिने भरून दिलं ते फॉर्म वगैरे सगळं रेशन कार्ड घेऊन सगळं त्यांनी नोंदणी केली ते की आम्हाला कागद बी दिले ते दाखवा डॉक्टरला घेऊन जाऊन म्हणून। पण तिने होत नाही म्हणले त्यांनी। डॉक्टरांची काय भाषा होती त्यावेळेस, तुम्हाला काय म्हणले? तिने सीधा उलटं शिलटं बोलायला तिने काय म्हणले आमच्याकडे 50 पेशंटाचं डायलिशनला आहे, तुमचं 51 कुठं मशीन वाढू मी, आम्हाला पहिला जे लोड आहे होत नाही आमच्याकडे म्हणले सीधा त्यांनी। हां त्यामुळे तुमच्या वहिनींना त्रास झालं की फिरण्यामध्ये आमचं हे सगळं टाईम गेलेलं आहे। आणि मग इथं आपलं कुंभारी अश्विनीला घेऊन गेल्यावर तिने दिवसाचं 30-35 हजार रुपये खर्च सांगितले त्यांनी, आयसीयूमध्ये ठेवावं लागतं आहे पण आमची थोडी ऐपत नाही। तर आम्ही काय केलं मग पुण्याला ससूनला घेऊन गेलो, तिथं 2-3 दिवस ठेवलं, मग त्यांचा ते मृत्यू झाला तिथं। तुमच्या त्या मिसेस होत्या, काय प्रकार नक्की घडला, काय अपेक्षा आहे सरकारकडून ह्या सगळ्या प्रकारामध्ये? आता बघा साहेब, तिथं घेऊन गेले त्यांचं हे झाला, डायरेक्ट मृत्यू झाला। सरकारचं हे जे आहे जरा बघून घ्या, त्याने जे नोंद हे आहे डॉक्टर कुठं पण महात्मा फुले बसवायचं, आमची ऐपत नाही कुठं पण बसवायची। आता एक दवाखान्यामध्ये 30-50 हजार रुपये म्हणले की आमची ऐपत नाही, मग आम्ही ते स्वप्न आले महात्मा फुलेमध्ये बसवायचं। आता डॉक्टर म्हणले नाही म्हणले तिथं नाही बसवणार, नाही करणार हिला। आता माझी बायकोचा मृत्यू झाला असं आपण पाहतो। खरं तर धक्कादायक या सर्व घटना आहेत। आपल्यासोबत आरोग्य मित्र देखील आहेत। काय नक्की हा प्रकार आहे? महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे ती प्रत्यक्ष राज्य शासनाने लागू केलेली आहे, सर्वसामान्य रुग्णांसाठी ही लागू केलेली आहे, पण मग काय नक्की वास्तव काय आहे या जमिनीवरचं, काय परिस्थिती आहे? मनापासून धन्यवाद सागर साहेब, TV9चं। मी एकच सांगू इच्छितो, कधीही पेशंटला गेले की तेच योजना, तेच डॉक्युमेंट, तेच रोग सरकारी हॉस्पिटलमध्ये योजना लागू होते आणि खाजगीमध्ये लागू होत नाही। कारण का की तिने एकच सांगते ते सरकारने पैसे पाठवले नाही। मी मान्य करतो सरकारने पैसे पाठवले नाही, पहिला ॲडमिट करून घ्यायचं आणि परत म्हणते ॲडमिट करा, मी योजनामध्ये बसून घेतो। योजनामध्ये बसून घेतले तर योजनाचे पैसे पण लुटतात आणि विशेष म्हणजे खाजगी यांच्याकडनं पण पैसे घेतात। आम्ही मान्य करतो बीडचे 10 कोटी रुपये आहेत, सोलापूरचे 29 कोटी रुपये, एकूण 6 कोटी 47 हजार रुपये का तरी येणे, पण मान्य आहे ना, तुम्ही असं खोटं बोलू नका ना आश्वासनने। मग तेच दुसऱ्याकडनं काय तर लिंक लावून त्यांनी दुसऱ्याकडनं बघतात आणि यांचं पेशंट पाठवलं ते होत नसते। याच पेशंटमुळे आज जलाल शेख यांची वहिनी आणि त्यांचे मिस्टर थांबलेत। त्या योजनेमध्ये फिरण्यामध्येच पुण्यात नेताना पुणेवाले म्हणले की तुम्ही आणायला उशीर केलात, ह्यांनी सांगितलेत की आम्ही योजना आणण्यासाठी आम्हाला तिथं सोलापूरमध्ये योजना असताना आम्हाला लागू झाला नाही म्हणून त्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झाला। ह्या मृत्यूची जबाबदार कोण? मी एकच म्हणतो, माझ्या सरकारला विनंती करतो की ह्या योजना सरकारच्या नावाखाली यांनी जे योजनामध्ये चालू केलेले आहेत आणि योजनाचे सरकार पैसे म्हणतात की सरकारने आम्हाला अजिबात पाठवलं नाही। मला वाटत नाही की सरकार असं पाठवलं नाही, हा विषयच नाही आहे। मला आरोग्य खात्यासाठी तर पहिला कटिबंधक सरकार असते, पण डॉक्टरांनी खोटं बोलतात। माझी असं विनंती की डॉक्टरांनी वेगळा कायदा करावे, एक वेगळं त्यांना नियमानं पाहिजे। प्रत्येक गोष्टीला प्रत्येक आरोग्य मित्राला आम्ही भांडण
अंगलूट घेतो. पेशंट म्हणतात तुम्ही असल्याशिवाय आम्हाला होत नाही म्हणतात. माझ्यासोबत विश्वनाथ बदलापुरे, रवी गायकवाड हिने माझ्यापेक्षा जास्त काम करून लोकांना भांडून करून घेतात. मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही योजनामध्ये बसवता ना, त्या योजनामध्ये बसवायला पहिला ॲडमिट फॉर्म करून घ्या ना, कन्फर्म करून घ्या. आरोग्य मित्राला एवढंच काम आहे की ते योजनामध्ये बसते का नाही आहे. त्याच योजनामध्ये तेच बसलं, ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसलं, तिथं रघुजीला का बसलं नाही, त्यांना करायचं नाही आहे, त्यांना मोठं. तुम्ही स्वतः तिथे गेलेले हो, होतात. मी स्वतः आरोग्य गेलतो. मित्र काय म्हणाले, जे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे ते आरोग्य विभागाचे? मी तिथे गेलतो, पहिला यांना होत नाही म्हटले. मी स्वतः गेलो, मी तिथं घडलो. गजानन सर होते, गजानन सर यांना बघितलं, ते फॉर्म पण बघितले नाही, होत नाही जा म्हणून धरधर हाकलून दिलेत. त्यांना हाकलल्यानंतर ह्यांनी कुंभारीला गेलेत. कुंभारीमध्ये तिथं पण झालं नाही. कुंभारीने संध्याकाळी 8, 7:30, 8ला ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट घालून ससूनला नेले. ससूनला एक दिवस ॲडमिट, दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. पण मग ह्या योजनेसाठी महात्मा फुले जनआरोग्य शासनाकडून काही आरोग्य मित्र नेमलेले आहेत की त्यांनी त्या हॉस्पिटल ते बसताय की नाही बसताय, त्याची मान्यता, त्याचे सगळे फॉर्म्स भरून देणं, ह्या लोकांचं, मधल्या लोकांचं काय म्हणणं आहे जे शासनाकडून नेमले गेलेले आहेत? आरोग्य मित्र त्यांचं काय म्हणणं आहे? आरोग्य मित्र डॉक्टरनं त्यांचं घेऊन देऊ नये, मी हे कसं सांगतो. डॉक्टरचं त्यांचं घेऊन आहे. तेच आरोग्य मित्र तिथं बसताय, काय ठिकाणी बसत नाही म्हणते. तेच सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र तिथं कसं का बसतंय? तेच लोक, तेच डॉक्युमेंट, तेच सगळं तिथं बसतंय, इथं बसत नाही. असं काय? आरोग्य मित्रांना मी सरकारला विनंती करतो, आरोग्य मित्रावर पण योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे. आणि मूळ म्हणजे पहिला डॉक्टरची योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्याकडे एक लिस्ट आहे, साधारण राज्यातले किती आकडे ठकलेले आहेत? 1-2-3 जिल्ह्याच्या आकडेवारी आणि एकूण आकडेवारी किती आहे ते सांगा. एकूण आकडेवारी 6,77,78,240 रुपये आहेत. अकोल्याचे 44 कोटी रुपये आहेत आणि सोलापूरचे 29 कोटी रुपये, धुळेचे 16 कोटी रुपये, छत्रपती संभाजी 48 कोटी रुपये, बीडचे 10 कोटी रुपये आणि भंडाराचे 17 कोटी आणि जळगावचे 17 कोटी, जालनाचे 15 कोटी, कोल्हापूरचे 34 कोटी, लातूर एकूण असं 647 कोटी 88,240 रुपये ह्याच्यात. मी सरकार आता ठीक आहे म्हणतात नाही सरकारची योजना थकबाकीत आहे, पण तुम्ही सरकारला असं आम्हाला सांगा ना की बाबा पैसे नाहीत म्हणून. तुम्ही सरकारच्या नावाखाली लूटमार का करता? पण असे देखील प्रकार समोर आलेले आहेत की योजनेच्या नावाखाली सुरुवातीला ॲडमिट करून घ्यायचं, 3-4 दिवसानंतर मग सांगायचं की मग योजना लागू होते, तोपर्यंत त्यांचं बिल देखील मोठं आकारलं जातं. असे काही प्रकार हो गंगामाईला असं घडलेले आहेत, प्रचंड घडलेले आहेत. ॲडमिट करून घेतले, योजनामध्ये बसतो म्हणले, दिवसभरात 15,000 रुपये बिल केलेत. बसतो म्हणून सांगितलेत, बसत्या म्हणलं ना ते पेशंटने ॲडमिट केलेलं आहे. बसत नाही म्हणलं त्यांनी बसत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सिव्हिलमध्ये हॉस्पिटलमध्ये ते झालेलं आहे. तेच योजनामध्ये झालेलं आहे, त्याच डॉक्युमेंटमध्ये झाले नाही. मला एवढंच सांगा, ते खाजगी हॉस्पिटलमधून लूटमार भरपूर चालेत, ते कुठं तर थांबावे. मला सरकारला विनंती आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की ह्या डॉक्टरसोबत कुठं तर थांबावे लूटमार. गोरगरिबासाठी योजना काढलेली आहेत सरकार, डॉक्टरसाठी योजना काढलेली नाही आहे. आपल्याला कळत नसते की महात्मा फुलेचे पैसे आलेत का नाही. यांच्याकडनं ठीक आहे, यांच्याकडनं कॅन्सल फॉर्म पण घेतले नाहीत, तसंच ठेवून घेतलेत. ह्याचे पण पैसे आणि त्याचे पण पैसे, 2-2 पैसे घ्याले. सरकारचे पण पैसे घेतात ना, योजनाचे पण पैसे घेतात. ही कुठली पद्धत झाली पैसे घ्यायची? एवढंच मी विनंती करतो. आपण पाहतोय की खरं तर दुहेरी लूट जे आहे ते रुग्णांची होते, दुसरीकडे उपचार देखील नाकारले जात आहेत. योजनेत हॉस्पिटल असताना देखील योजनेत हॉस्पिटल नाही आहे, तुम्ही योजनेमध्ये बसू शकत नाही, अशा पद्धतीची उत्तरं देऊन खाजगी रुग्णालयाकडून जे आहे ती सर्वसामान्य रुग्णांची जी आहे ती लूट सुरू आहे, हेळसांड सुरू आहे. सोलापूरमधील जलील कुटुंबाचं जे आहे त्या ठिकाणी एका व्यक्तीला देखील त्यांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकार या सर्व घटनांमध्ये तपास करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.